वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासू। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा हा इशारा आहे। सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असं ते म्हणतायत। मग यामध्ये पुन्हा धुसफूस आहे का अशी चर्चा आता या निमित्तानं होऊ लागली आहे। राहुल गांधी आले तर त्यांच्या कारवर दगडफेक करू असं देखील दराडे म्हणतायत। त्या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः बाळा दराडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दराडेजी, तुम्ही म्हणताय की राहुल गांधी जर आले नाशिकमध्ये तर मात्र त्यांच्या तोंडाला काळं फासू, कारवर दगडफेक करू, महाविकास आघाडी गेली खड्ड्यात असं तुमचं विधान आहे। यस, आम्ही हिंदुत्ववादी पक्षातले आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील आहोत, शिवसेने प्रमुखांच्या विचारांवर आमचा पक्ष चालतो। आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज जयंती दिन आहे। आज भगूरला आम्ही त्यांचं स्मृतींना अभिवादन केलं व आज आम्ही नाशिककर म्हणून आणि आमचे नाशिकचे वकील आहे ऍडव्होकेट मनोज पिंगळे सर यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी यांना कोर्टात हजर व्हावं लागेल। ज्यावेळेस राहुल गांधी नाशिकमध्ये येतील म्हणून एक नाशिककर म्हणून एक कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही राहुल गांधींचा विरोध करू। विरोध करताना आम्ही त्यांच्याबरोबर निदर्शने करू। जर आम्हाला त्यांच्या तोंडाला काळा फासला तर आम्ही काळे फासू, जर काळा फासणारे आला तर त्यांच्या गाडीवर आम्ही दगडफेक करू। परंतु जर राहुल गांधी यांनी जर महाराष्ट्रातली जनतेची माफी मागितली तर आम्ही खुल्या दिनाने त्यांना माफ करू, ही आमची भूमिका आहे। दराडेजी, पण महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र आहात, तुम्ही एकेकाळी सत्ता सुद्धा एकत्र उपभोगलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अशातच तुम्ही असं म्हणताय महाविकास आघाडी गेली खड्ड्यात। ओके, हा महाविकास आघाडी हा वेगळा विषय आणि आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत। आमचा पक्ष हा हिंदुत्वावर चालतो, त्यामुळे आमची भूमिका ही ठाम आहे। महाविकास आघाडी हा विषय वेगळा, हा मोठ्या नेत्यांचा विषय आहे। आम्ही एक शिवसैनिक म्हणून, एक नाशिककर म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे। बरं, ही तुमची वैयक्तिक भूमिका आहे, हे तुम्ही मान्य करता? या भूमिकेचा आणि पक्षाचा संबंध नाही? पक्षाची भूमिका ही माझ्या बरोबर राहील ना। आमचा पक्ष हिंदुत्वादी आहे आणि मी पक्षाबरोबर आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत। बऱ्याचदा ठाकरेंची शिवसेना काँग्रेस बरोबर, मग तो जागांचा मुद्दा असू दे किंवा महापालिकेच्या निवडणुका सुद्धा, आमच्यात एकवाक्यता आहे, कुठेही आमच्यात मतभेद नाही, सगळं काही ऑल इज वेल असं म्हणताना ठाकरेंची शिवसेना आपल्याला दिसलेली आहे। मग असं असताना मात्र तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, माझी भूमिका आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। यस, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही। त्या ठिकाणी कोणीही असो, आम्ही आमच्या विचारांशी ठाम आहे आणि आमचा पक्ष हा हिंदुत्वादी आहे, हे आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही। अगदी दराडेजी, अगदी शेवटचा सवाल तुम्हाला विचारते, एक सामान्य नागरिक म्हणून खरं तर जो पडलेला प्रश्न आहे तो मी विचारते, कारण तुम्ही एकत्र आहात, विरोधक म्हणून एकत्र आहात, एकेकाळी सत्ता सुद्धा तुम्ही उपभोगली आहे। जर या सगळ्या संदर्भात तुम्हाला मित्र पक्ष म्हणून जर तुमच्या पक्षाच्या वतीनं कुठेतरी मवाळ भूमिका घ्या असं जर सांगण्यात आलं तर मात्र दराडेंची भूमिका काय असेल? दराडे एकला चलोरेचा नारा देतील, वेगळं राहून ही आपली भूमिका लावून धरतील की दराडे काय करतील? माझ्यासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश हा अंतिम आदेश आहे। साहेब जो आदेश देतील तो आदेश मी मान्य करेल। अगदी या क्षणी आपल्या या भूमिकेनंतर तुमचं काही बोलणं झालं संजय राऊतांशी किंवा ठाकरे साहेबांशी? अहो ताई, मी खूप छोटा शिवसैनिक आहे, मी खूप मोठा नेता नाहीये। माझ्या अजून कोणाशी काही बोलणं झालं नाही। येस, ठीक आहे, मी माझ्या विचारांची सहमत आहे ना। माझे हिंदुत्वादी विचाराचे आहोत आणि आज तो योग आहे की आज सावरकरांचा जन्मदिवस आहे, त्या निमित्ताने मीडियाशी माझं भेट झाली आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, मी त्यांना उत्तर दिलं। ते अचानक घडलेली घटना आहे। अगदी दराडेचे खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।